अमरावती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक गेल्या काही दिवसात प्रचंड चर्चेत राहिली। एकीकडे महायुतीचे उमेदवार नवनीत राणा यांनी राणा दाम्पत्यांनीच पहिलं टार्गेट केलं ते बच्चू कडूला, परंतु आता बच्चू कडू एकटे नाहीत तर वहिनीसुद्धा सडेतोड उत्तर द्यायला मैदानात आहेत। कालचं त्यांचं भाषण प्रचंड गाजलं, म्हणून नैना कडू यांच्यापासून सुरुवात करतो। नैनाताई, खूप खूप स्वागत आहे तुमचं TV9 मध्ये। कालचं तुमचं भाषण अप्रतिम गाजलं पूर्ण, म्हणजे त्याचे व्ह्यूज बघितले आपण तर त्याच्यात एक वाक्य होतं की मी पण मोदींची बेटी आहे, सांगा त्यांना हे भाजपचा नावाचा दुरुपयोग करते। याचा अर्थ काय काढायचा? आम्ही कोणाचा आरोप आणि प्रत्यारोप ही भूमिका नाही आहे। देशाचे प्रधानमंत्री असलेल्या सन्माननीय मोदीजींनी सुद्धा या देशहिताच्या कल्याणार्थ जी काही भूमिका घेतली असेल, मला असं वाटतं पक्ष बाजूला ठेवून जे कुठलंही नेतृत्व, ते सामाजिक असेल राजकीय असेल, ते जर या भारत मातेच्या कल्याणासाठी, तिच्या अस्मितेसाठी, या सामान्य माणसाच्या भल्यासाठी काही निर्णय घेत असेल तर ते सर्वांनी खुलेपणाने स्वीकारलं पाहिजे। आणि म्हणून या देशाचा प्रधानमंत्री तो कोणत्याही पक्षाचा निवडून येवो, तो काही त्या पक्षापुरता नाही, तो संपूर्ण देशाचा असतो। त्या पदावर जाईपर्यंत सगळ्या पक्षांची चुरस आहे, परंतु हे पद देशाचं सर्वांसाठी सन्मानाचं असतं, आदराचं असतं आणि ते प्रत्येकानं तो राखलं पाहिजे। म्हणून मोदीजींबद्दल आम्हालाही अनेक बाबतींमध्ये आदर आहे। म्हणून मी सांगितलं की तुम्ही भाजपचे उमेदवार असतील याचा अर्थ मोदीजींवर तुमचा फक्त हक्क नाही, तर या देशातील सर्वच लेकीबाईंसाठी ते आदरणीय आहे। आणि ती जी भूमिका भाजपा पक्षाची असेल, खरं तर राजकारणामध्ये मी मूलतः राजकीय नाही, त्यामुळे हे डावपेच हे सगळं मला तितकं कळत असतील हा काही माझा दावा नाही आहे। परंतु भाजपाची म्हणून जी एक संस्कृती अनेक वर्षांपासून सांगितली जाते, त्यामुळे सामान्य माणसाचा आवाज दाबावा याच्यामध्ये निश्चितच त्यात काही असू शकत नाही, म्हणून मी त्या पद्धतीने काल बोलली। सामान्य माणसाचा आवाज दाबला जातोय असा तुम्ही आरोप केला वारंवार। आतापर्यंत राणा दाम्पत्याच्या टीकेला तुम्ही एकटे उत्तर देत होते या सगळ्या संपूर्ण निवडणुकीत बघितलं, पण काल क्लायमॅक्सच्या वेळेस वहिनी आल्या आणि वहिनींचं कालचं भाषण प्रचंड गाजलं। नाही, खरं तर खूप मुद्देसूद आणि ज्या भाषेत आम्ही उत्तर देऊ शकलो नाही त्या भाषेत तिनं चांगलं उत्तर या सगळ्या व्यवस्थेच्या विरोधात दिलेलं आहे। ते एका पक्षापुरतं नाही तर सार्वत्रिक ज्या निवडणुका होतं त्या जाती धर्मावर फारशा नेण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करतात। तुम्ही आम्ही सगळेजण पाहतो आहे का एक अशी व्यवस्था देशामध्ये राजकीय पक्षांनी निर्माण केली का मुद्दे सोडून जातीवर बोला, धर्मावर बोला, असा एक व्यवस्था निर्माण केली आहे देशामध्ये। आणि त्याच्यानं गरीब तो गरीब होत चालला आणि श्रीमंत तो श्रीमंत होत जात आहे। लहान लहान गोष्टी जर पाहिल्या तुम्ही तर शिक्षणातली प्रायव्हेट शाळेची फी असेल ती अवाजवी आकारणे, त्याच्यावर पुन्हा पैशाचाच पगडा राहणे, हेल्थच्या बाबतीत असेल, शेतकऱ्याच्या बाबतीत असेल। आम्ही नेहमी सांगतो का ऐन निवडणुकीच्या काळात कापसाचे भाव कमी होऊन सुद्धा आणि तुरीचे भाव कमी झाले सुद्धा तरी लोकांमध्ये संताप का नाही? कारण त्यांच्या डोक्यात व्यवस्थित जात आणि धर्म घालून घेतलेला आहे। झेंड्याचं राजकारण करण्याचे एक व्यवस्थित मला वाटते यामध्ये राजकीय लोकांनी प्रचंड यश मिळवलेलं आहे। आणि मुद्दा सोडून जाती धर्माच्या लढाईमध्ये आमच्या भूमिका अतिशय स्पष्ट आणि सार्वत्रिक राहण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे। इव्हन सभेमध्ये पण आम्ही सांगितलं का जाती धर्माच्या नावानं आम्हाला मत मारू नका, तर शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जे मुद्दे आहे आमचे, अर्थातच व्यापाऱ्यापासून तर कष्ट करण्यापर्यंत त्या मुद्द्यावर निवडणूक झाली पाहिजे आणि त्याच्यात मत मारलं पाहिजे। तुम्ही महायुतीचा घटक पक्ष आणि महायुतीच्या किंवा महाविकास आघाडी दोन्ही आघाड्यांच्या विरोधात तुम्ही निवडणुकीत ठाकले। महायुतीत तुम्ही असण्याच्या नात्यांवर काही परिणाम होणार की तुमचे मुख्यमंत्र्यांशी चांगले संबंध आहे, तुम्ही त्यांच्यासोबत गुवाहाटीला होते, एकूणच हे सगळं या सगळ्या याच्यात तुम्ही घडामोडीत महत्त्वाची भूमिका तुमची होती। फडणवीसजींनी फोन तुम्हाला केला तेही त्यांनी सांगितलं। तो खरं तर विषय दिव्यांग आणि आमच्या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात होता। आम्ही राजकुमार आणि मी दोघंही जण होतो आणि मी 2-2.5 वर्ष सोबत राहून आम्ही मतदारसंघातला जो काही आम्ही टार्गेट ठेवलं होतं निधी आणायचा तो आमचा अपूर्ण होता। आणि सगळ्या पक्षातल्या सर्व धर्मातल्या कार्यकर्त्यांना, मुस्लिम, बौद्ध सगळ्यांना विचारून, कार्यकर्त्यांना विचारून आम्ही ती भूमिका घेतली। ती काही एकट्याची माझी नव्हती,
ती सार्वत्रिक होती का. नातं ताणलं गेलं का? आता तुम्ही एकत्र बसणार आहात का ही निवडणूक झाल्यानंतर? पुन्हा जसं पूर्वी होतं तसं तर काही सांगता येत नाही. मला असं वाटतं का आम्ही पवित्र उचललेला आहे आणि हा पवित्र शेतकरी शेतमजुरा म्हणून आम्ही ही परीक्षा पाहतोय का ह्या निवडणुकीत जर लोकांनी शेतकरी आणि शेतमजूर म्हणून जर प्रतिसाद दिला तर मग त्याच्यावर चिंतन मंथन करून समोरची भूमिका जाहीर करू. वहिनींकडे वहिनी, बच्चू भाऊवर टीका करताना रवी राणा यांनी अगदी शेवटच्या टोकापर्यंत टीका केली. जर तुम्ही, मी कॅमेऱ्यासमोर सांगू पण शकत नाही अशी टीका केली. तुम्ही त्याचं काल उत्तर देण्याचा प्रयत्न केला. कसं बघताय या सगळ्याच्याकडे? हे पहा, मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही आरोप आणि प्रत्यारोप हे नाही, मी कोणत्याही व्यक्तीनं आपण आपली रेषा मोठी केली पाहिजे हा माझा विश्वास आहे. आणि कालही ज्या पद्धतीनं मी प्रहारच्या या प्रचारसभेमध्ये भाषण दिलं, तर हा बच्चू कडूंचा एकट्याचा मुद्दा नाही आहे, हे लक्षात घ्या. ज्या पद्धतीनं कार्यकर्ता असायला असं वाटतो की भाऊंवर काही येईल त्यावेळी कार्यकर्ता स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समोर जातो, आपण परवाच्या याच्यामध्ये पाहिलं असेल. त्यामुळे ही अनेक लोकांची अनेक वर्षांचा कष्टाचा प्रवास आहे आणि याची जाणीव त्याला असू शकते जो मूलतः कार्यकर्ता आहे किंवा जो सजगतेने एखाद्या कार्यकर्त्याच्या चळवळीकडे पाहण्याचा खुलेपणा आणि उदारपणा ज्याच्यामध्ये असतो. राजकीय विरोध ही गोष्ट वेगळी आहे, राजकारणामध्ये तो असतोच, परंतु तुम्ही एखाद्या व्यक्तीला त्याचं जर काही कार्य असेल तर मला मान्य करता आलं पाहिजे, हा माणसाच्या मनाचा मोठेपणा असतो. म्हणून आरोप प्रत्यारोपांची बाजू आमची संपली. आपण पाहिलं असेल तर त्याआधी मी विरोधकांच्या बद्दल काहीही बोलली नाही, पण परवाची जी गोष्ट झाली की मातीतल्या माणसाचं कष्ट जर तुम्ही चिरडू पाहत असाल तर ही गोष्ट शक्य नाही. ही बच्चू कडूंची बायको म्हणून नाही, पण एक सजग नागरिक म्हणून सुद्धा हे प्रत्येकाचं काम असते की जो जिथे कुठं चांगला प्रयत्न करण्याचा काम करत असेल तर त्याचा पाठीराखा हा प्रत्येक माणसानं असलं पाहिजे. ज्या शब्दात टीका केली, एक राजकीय नेते म्हणून नाही, आपल्या पतीवर कोणतरी इतक्या खालच्या शब्दात टीका करताय, वाईट वाटतं, त्याचं उत्तर द्यावं असं वाटलं असेल कदाचित. काही गोष्टी काळाच्या याच्यावर सिद्ध होत असतात प्रत्येक गोष्टीनं, आणि त्या लोकांचा म्हणण्याचं गांभीर्य आणि वाईट वाटून घेण्याचं हे असतं ज्याच्याकडून आपल्याला शिकण्यासारखं काही असतं. त्यानं जर तुमची चूक दाखवली असेल, चुकलो असेल तर ते मान्य आहे. आणि मी सांगितलं की हा बच्चूजींचा एकट्याचा प्रश्न नाही, ही त्या माणसानं निर्माण केलेल्या एका संस्कृतीचा आणि विचारधारेचा प्रश्न आहे. भाषणातलं एक वाक्य काल होतं की काय नौटंकी नौटंकी हे शब्द वापरतात, त्याच्या पुढेही बोला, नौटंकी करायलाही मर्दानकी लागते. म्हणजे कोणाची मर्दानकी काढली होती तुम्ही? नौटंकी हा प्रश्न अनेकांनी आंदोलनासाठी म्हटलं. आपण जर म्हटलं हां, याआधीही ज्या पद्धतीनं काही विरोधक, जसं अचलपूर मतदारसंघात असेल किंवा इतरत्र असेल, तर प्रहारची ही आंदोलनं ही जीवावर बेतणारी आंदोलनं होती. आपणही जर मीडिया म्हणून लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून जो आपण पाहिला असेल तर तो अर्धथपन आंदोलनापासून पहा, ज्यावेळी आमच्या लग्नाला फक्त 15 दिवस झाले होते आणि त्यांनी हे जाताना सांगितलं होतं की नाही ना, मी आज परत येईल किंवा नाही आलं तर मग मी जेलमध्ये असू शकतो. 15 दिवसात जर एखादी नवीन नवरी तुमच्या घरी आली, तुम्ही जाऊन असं सांगता तिला, त्याचं वास्तव हे होतं की या व्यक्तीचं आणि ज्यांच्यासोबत जे 10 आदिवासी जमिनीमध्ये होते त्यांची शरीरं काळे निळं पडले होते, कारण ते फार हुशारीनं स्वतःला गाडून घेतलेलं नव्हतं. मोठ्या खड्ड्यामध्ये पूर्ण मातीचा रेटा त्यांच्या शरीरावर होता. अशी अनेक आंदोलनं, कितीही आंदोलनं घ्या, 100 ट्रॅक्टर नेण्याचं आंदोलन असेल, वीटभट्ट्यांजवळ पोरं उभी राहिली होती. आमचा पुतण्या होता श्याम, त्याचं जर्किन पूर्ण विटीच्या भट्टीला टेकून असताना जळून गेलं. म्हणून हा एका माणसाचा स्वार्थाचा लढा नाही आहे. आणि ज्यावेळी विचारधारेच्या विरोधात बच्चूजींची पावलं ही चुकीची आहेत असं वाटतील, तेव्हा लोक आणि कार्यकर्ता त्यांचा कान पकडायला, जाब विचारायला नेहमी खुले आहे. हे आम्ही आधीपासून म्हटलं की माणूस सोडून द्या, पण त्यानं निर्माण केलेली जी विचारधारा आहे हे सोपं नसतं. आज तुम्ही किती जण उन्हाळ्यात रक्तदान करतात मला सांग, पण आजही आमचा कार्यकर्ता त्याच्या लग्नात सुद्धा सुरुवात रक्तदानानं करतो. तो म्हणतो की माझ्या लग्नातला काही खर्च जर वाचत असेल तर मी विधवा भगिनींना, आत्महत्याग्रस्त कुटुंबाला दिला पाहिजे. या सर्व वातावरणामध्ये या प्रकारचं एक वातावरण निर्माण करणं, याला कष्ट लागते. आणि ज्यावेळी तुम्ही विरोधासाठी विरोध करा ना, त्याच्यामध्ये माझं काही म्हणणं नाही, पण ज्यावेळी तुम्ही कोणाच्या समर्पणावर आणि कष्टावर काहीही छचोर पद्धतीनं बोट दाखवत असाल तर ते मी पत्नी म्हणून नाही, पण एक कार्यकर्ता म्हणून ते कोणीही नाकारेल. ही लढाई प्रचंड, म्हणजे महाराष्ट्रात ज्या काही
लोकसभा निवडणूक मतदारसंघात चर्चेत सगळ्यात चर्चेत अमरावती आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीनं आक्रमकतेनं समोर आले याच्यात परवाचं आंदोलन अत्यंत म्हणजे आक्रमक भूमिका तुम्ही मांडली. नाही, आम्ही मागच्या वेळेस यवतमाळच्या एका आत्महत्याग्रस्त महिलेला उभं केलं होतं आणि आम्ही तो संदेश द्यायचा होता का जातीच्या नावानं न बोलणारे कुठल्याही प्रकारचं कार्य न करणारे निवडून देतात, तर एक आत्महत्याग्रस्ताचं प्रतिनिधित्व म्हणून आपण त्यांना मतं मारावं. तिथे आम्ही फेल गेलो. आणि आता तुम्ही जर पाहिली का ही निवडणूक आम्ही जे काही भाषणात बोललो, जे मुद्दे घेऊन बोललो, ते देशातल्या कोणत्याही पार्टीनं मांडलेले नाही आहे. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. कारण आम्ही निवडणूक व्यवस्थितरित्या अमरावती जिल्ह्याच्या माध्यमातून पुऱ्या महाराष्ट्रामध्ये हे निवडणूक मुद्द्यावर आणि इथल्या कष्टकरी लोकांवर नेण्याचा प्रयत्न करतो आहे, प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आहे. त्याला यश द्यावं असं आम्हाला अपेक्षा आहे. उद्या असं काय होतं आहे, एखादा शेतकऱ्याचा मुद्दा अडचणीत आला तेव्हा नाही बोललं तर लोक आम्हाला कॉमेंट्स करतात, कुठं गेला बच्चू कडू शेतकऱ्यावर बोलणारा. आता आम्ही त्यांना असं म्हणतो आहे, कुठे गेले ते शेतकरी जे जातीपाती धर्मात गुंतून झेंड्याच्या कलर मग लागलेले आहे. त्यांना आवाहन करतो आम्ही का आम्ही एखाद्या वेळेस जर थोडं मागं पुढं राहिलो तुम्ही प्रश्न विचारता शेतकरी म्हणून. आता आम्ही तुम्हाला प्रश्न विचारतो का आम्ही ही लढाईच फक्त शेतकरी शेतमजुराच्या मुद्द्यावर लढतो आहे, तर ते कुठे गेले शेतकरी ते शोधतो आहे आम्ही या निवडणुकीच्या माध्यमातून. आणि ते फेल झालं आहे तर शेतकरी मजूर म्हणून फेल होऊ. आम्हीसुद्धा धर्माचे झेंडे घेऊन समोरची लढाई लढू. हो, इतकं टोकाचं हे रवी राणा आणि नवनीत राणा यांच्यासोबत हे सगळं वाद झाला. भविष्यात स्कोप आहे की एकत्र बसून काही चर्चा करता येईल, डोळ्यात डोळे मिळवता येईल भविष्यात ही निवडणूक झाल्यानंतर? कारण की राजकारणात काही अशक्य नसतं. म्हणजे जिल्ह्याच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, मतदारसंघाच्या हितासाठी स्कोप आहे त्याला. कसं आहे, कुठलीही बैठक हे वैचारिक होतं, मुद्द्यावर होतं, विकासावर होतं. जसं आम्ही गुवाहाटी गेलो तर आमचा मुद्दा होता दिव्यांगाचं मंत्रालय झालं पाहिजे आणि म्हणून आम्हाला माहीत होतं याच्यात आपली खूप बदनामी होईल, पैसे घेतले अशी बदनामी होईल. तरी आपण ते टोकाचं भूमिका उचललं का बरं ठीक आहे, आपल्या बदनामीतून जर दिव्यांग मंत्रालय निर्माण होत असेल तर ते बदनामी आपण स्वीकारू. आणि त्याच्यात आम्हाला यश पण भेटलं. आज दिव्यांग मंत्रालय मी तर शिंदेसाहेबाचा आभारच मानेल. एवढा कणखर माणूस आम्हाला कधी भेटला नाही आणि त्यांनी आमचा शब्द पाळला. जरी आम्हाला मंत्रिपद नाही दिलं असेल तर त्याचं दुःख नाही आहे, पण दिव्यांग मंत्रालय भेटलं आणि हा एक आनंद आहे आमच्या मनात. आणि आमच्या आयुष्यात हा सगळ्यात मोठी यश आहे. आम्ही मोठ्या गर्वानं ही गोष्ट सांगतोय. हे फक्त शिंदे साहेबांचंच हे होतं कारण की तुमचे सगळ्यात जास्त प्रयत्न होते त्यासाठी, फडणवीसांनी जोर लावला त्याच्यासाठी? नाही, फक्त शिंदे साहेबांनी. आम्ही दुसऱ्यांदा जेव्हा गुवाहाटीला गेलो तेव्हा तिथूनच त्यांनी मुख्य सचिवाला फोन केला आणि मुख्य सचिवाला फोन करून त्यांनी लगेच सांगितलं का फाईल तयार करा, कॅबिनेटमध्ये ते आणा. अर्थात सगळ्यांचाच तो प्रयत्न आहे. कारण शिंदेसाहेबाचा पुढाकारानं आम्ही घेतलेली त्याच्यातली महत्त्वाची भूमिका, आखरी भूमिका महत्त्वाची असते, त्याला पुश करणारा शिंदेसाहेब होते, त्याचा आनंद आहे. आणि म्हणून बदलामीतून एक काम चांगलं झालं तर त्याच्यात मला वाटते आम्ही जिंकलो आहे. आमच्या एक लढाई आम्ही जिंकलेली आहे. ते जरी आज अर्धवट जरी असली तर ते एक लढाई जिंकली. आता शेतकऱ्याची लढाई, मजुराची लढाई जिंकू आम्ही. ते काल त्यांनी आरोप केला कोल्हे प्रकरणात तुम्ही शांत होते, काहीच बोलले नाही, राज्यमंत्री दर्जा असून ते सगळं ते दडपण्याचा प्रयत्न करत होते असं म्हणतात. म्हणजे उमेश कोल्हे प्रकरण जे झालं नाही, आम्ही बोललो नाही. म्हणजे आम्ही कोणाच्या बाजूनं उभं राहिलो किंवा याला अटक करा त्याला अटक करू नका असंही नाही. त्यांच्याबद्दल आमची सहानुभूतीच आहे. कोणी जर येऊन अशा पद्धतीचं खून खराबा करत असेल जाती धर्माच्या विरोधात तर त्याचं आमची भूमिका कायम आहे का धर्माच्या नावावर खून पाळणारे कोणी असो, तो हिंदू असू दे का मुसलमान असू दे, त्याच्या विरोधात आम्ही राहणारच आहे. तुम्ही तुमच्या नवनीत राणा TV9शी काल बोलल्या भाषणात त्या बोलल्या माझे मोठे बंधू, तुम्हाला ते उद्देश माझे मोठे बंधू, मोठे भाऊ माझे राजकारणात ज्येष्ठ आहे असाच शब्दप्रयोग केला. तुमच्या परवाच्या याच्यात रवी राणाबद्दल साल्या असा शब्द, म्हणजे त्या नात्याने होतं की काही वेगळे नाते की शिवीच द्यायची होती? नाही, तो नेहमी अतिशय टोकाच्या म्हणजे तोडीबाज आणि खालच्या स्तरावरच्या ज्या टीका करतं त्या संतापातून आलेली ती टीका होती माझी. कारण इतक्या खालच्या ज्याचं काही तीळ मात्र कुठं संबंध नसताना तो जो जोडण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न करतोय त्या संतापातून आलेली ती प्रतिक्रिया आहे. ज्या खालच्या भाषेत तो आता आरोप करायला लागलेला आहे, म्हणजे हारलेल्या अवस्थेमध्ये आखरी म्हणजे अतिशय घाणेरडे आरोप करून तिथल्या कुठल्याही प्रकारच्या संबंध नसताना अशा पद्धतीनं समोर जात असेल तर ते चुकीचं आहे.
कसं आहे का आरोप आम्हालाही करता येतं, त्याच्यापेक्षा खालच्या भाषेत करता येतं, पण ते आम्ही टाळतो आहे. रवी राणाच्या आरोपाला तशाच शब्दात उत्तर दिलं. नवनीत राणा तुम्हाला भाऊ म्हणतात, ते बहिणीचं नातं आहे का? मला वाटते आज नवनीत राणा जी काही पडते आहे किंवा ही निवडणूक हारत आहे त्याला कारण रवी राणाच आहे. त्याच्या न समजदारी असणारी गोष्ट, जी काही कारण नसताना कोणाला शिवगाळ करणं, अपमानित करणं, तुषार भारतीसारख्या सच्च्या कार्यकर्त्याच्या घरावर जाऊन त्याची गाडी फोडणं, हा जो प्रकार केलेला आहे त्याचा संताप आहे लोकांमध्ये आणि त्याचे सगळे परिणाम नवनीत राणाला भोगावं लागणार आहे. ज्या शब्दांमध्ये नवनीत राणा आणि यांनी टीका केली एकूणच याच्यामध्ये या राज्यात तुमची काय पुढची भूमिका आहे? कारण की भाऊंचं नाव मोठं आहे, प्रहारचं नाव मोठं आहे, राजकारण द्यायचं आहे काही, निवडणूक लढवण्याची वगैरे विचार केला आहे काही? नाही. राजकारण हे अतिशय महत्त्वाचं क्षेत्र आहे. त्यामुळं समंजस, संवेदनशील लोकांसाठी उभं राहण्याची हिंमत असलेल्या माणसांनी राजकारणामध्ये आलं पाहिजे. पण हा पूर्ण वेळ तुमच्या आयुष्याचं मागणारं हे क्षेत्र आहे आणि त्या पद्धतीचा पिंड माझा नाही आहे. म्हणजे संवेदना नाही किंवा हे नाही असं नाही आहे, परंतु लोकांमध्ये राहण्याचा आणि राजकीय लोकांसाठीच्या जे हे पाहिजे ते माझं नाही. म्हणून तसा काही विचार भगवंतानं माझ्या मनामध्ये येऊ देऊ नये कधी, अशी माझी प्रार्थना. कार्यकर्त्यांनी आग्रह केला तरी नाही जायचंय? नाही, कार्यकर्त्यांनी असा आग्रहही करू नये. कार्यकर्त्यांमध्येच, प्रहारमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहे जे जिथं उभं राहायचं, कधीही कुठे काम पडलं तर कार्यकर्ते कमी पडणार नाही. भाऊंचा स्वभाव जर बघितला, परवाचं आंदोलन मी संपूर्ण TV9ने दाखवलं ते, आणि एकदम तापट स्वभाव आहे. भाऊचा राग इतका अनावर होतो एखाद्या वेळेला, घरी तसा स्वभाव आहे? नाही, हा स्वभाव असा रागीट नाही आहे नेहमीसाठीचा. मग तो काही प्रसंगांमध्ये जिथं जेव्हा येतो ती त्याची एक प्रतिक्रिया असते. घरी काही मिळणं राहतात, असं रागाचा अनुभव नाही ना घरी? जसा तुमचा परवाचा राग पोलिसांनी विचार करत होते त्या रागाचा सगळा. नाही, घरी रागावून कसं चालणार आहे? रागीट स्वभाव नाही. परवाच अत्यंत आक्रमक होते तुम्ही. नाही, कसं आहे, आमच्यासमोरच म्हणजे कायद्याचे धिंडोळे करणं सुरू होते. म्हणजे कायदा चकनाचूर करण्याचा प्रयत्न होता. म्हणजे आमच्या छातीवर बंदूक ठेवून आमच्यासमोर एखाद्याला लुटावं, घरच्या माणसाला चिरफाड करावं, अशी ती अवस्था होती. म्हणजे 22 तारखेला त्यांना परवानगी नाकारतं, 23 तारखेला ते प्रशासन पोलीस आयुक्ताला सांगतं का त्या रानाचे मंडप सगळे काढून टाका. त्याच 23 तारखेला ते प्रशासन असं म्हणते का आणि रानाला परवानगी देतो, प्रहारची परवानगी काढतो. तर ही आमच्या घरात घुसून एखाद्या श्रीमंत माणसानं किंवा एखाद्या डाकूनं मार घोडे दळवायचे आणि घरात घुसून जसं लुटावं तसं लुटण्याचा तो प्रयत्न झालेला आहे. आता या निवडणुकीनंतर तो शिंदे साहेबांचा फोन आला होता मुख्यमंत्र्यांचा तुम्हाला, आता काय 1-2 दिवसात? काल त्या ग्राउंडच्या बाबतीत फोन आला होता आणि मी ऐकलं नाही त्यांच्या फोनचं. मी त्याच्यानंतर 5 तास आंदोलन केलं आणि ऐकायचं काही कारणही नव्हतं, कारण तो माझ्यावर झालेला हल्ला नव्हता, लोकशाहीवर झालेला हल्ला होता. निवडणूक झाल्यानंतर प्रहारचे दोन्ही आमदार, तुम्ही आणि तुमचे दुसरे जे आमदार आहे, दोन्ही महायुती सरकारचं समर्थन कायम असणार आहे की तुम्ही समर्थन काढता? तर कार्यकर्त्याची काही मानसिकता दिसत नाही. निवडणूक झाल्यानंतर आम्ही उर्वरित ज्या भागात निवडणूक व्हायची राहिलेली आहे त्या सगळ्या कार्यकर्त्याची एक बैठक आम्ही घेऊ. त्यांची मानसिकता काय आहे, कारण राणानं केलेले आरोप त्याच्यामुळं भाजपाप्रती किंवा युतीप्रती सामान्य कार्यकर्त्यांच्या भावना खूप दुखवलेल्या आहे. त्या दुखवलेल्या भावनेमध्ये कशा पद्धतीनं काम केलं पाहिजे ते आता मोठा अडचणीचा विषय आहे. तर एकंदरीत या बाबतीत आम्ही कार्यकर्त्याशी बोलू, बैठक घेऊ आणि पुढची राजनीती कसं आहे, आखरी आमचा लढा हा सर्वसामान्य लोकांचा आहे आणि तो लढा संपला नाही पाहिजे, याच्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. आता तो लढा संपू नये आणि तो लढा कायम राहिला पाहिजे. राजकारण बाजूला गेलं तरी चालेल, पण लढा थांबता कामा नये. त्याच्यासाठी काय प्रयत्न करावं, कसे कोणते निर्णय घ्यावं, त्याचं चिंतन मंथन करू. हायपोथेटिकल क्वेश्चन आहे पण तरी विचारतो. समजा तुमचा खासदार निवडून आला इथून,
तो मोदींच्या बाजूने बसणार की राहुल गांधींच्या बाजूने बसणार? केंद्रात कुठल्या तरी एक बाजू तर निवडावं लागेल तुम्हाला. तुम्ही जेव्हा असं काही गरज नसतं कोणाच्या बाजूनं बसावं आणि कोणाच्या बाजूनं राहू नये. आखरी हा ज्या लोकांनी या सगळ्या निवडणुकीत आम्हाला प्रतिसाद दिला त्या सर्व समाज बांधवांना सोबत घेऊन कुठलाही निर्णय आम्ही स्वतः घेत नाही. मुळात आम्ही कार्यकर्ते आणि ज्यांनी मतदार केलं, मी तर जेव्हा महायुतीला पाठिंबा द्यायचं ठरलं होतं आमच्या विधानसभेला, तेव्हा मुस्लिम बांधवांना प्रामुख्यानं विचारलं आणि त्यांनी होकार दिल्यावरच आम्ही तिकडे गेलो. लोकसभा लढली, विधानसभेत किती जागा लढवण्याची तयारी? लोकसभा जर आम्ही जिंकलो तर मला वाटते आम्ही बऱ्यापैकी चांगल्या जागेवर आम्ही यश मिळू शकतं. हारलो तर आम्हाला थोडं अधिक कठीण जाईल. आणि शेतकरी लढा म्हणून आम्ही निश्चितच, मला असं वाटते का 10-15 ठिकाणी आमची चांगली मजबूती आहे. या निवडणुकीचे परिणाम ज्या 10-15 ठिकाणी पडू शकत नाही, ते आलो तरी आणि नाही आलो तरी. ते महायुतीसोबत की वेगळं ते आता पाहू. कसं आहे, राजकारणामध्ये काय गणितं पलटतं ते आतापासून निश्चित करून चालत नाही. आखरी यश भेटलं पाहिजे, त्या सोयीनं समोर जाणं गरजेचं आहे. शेवटचा प्रश्न माझा, वहिनींचं भाषण काल तुम्ही ऐकलं, त्या म्हणतात की मी राजकारणापासून अलिप्त आहे, पण ते भाषण राजकीयच होतं, ती वाटचाल आहे राजकारणात येण्याची. तुमचं काय असणार आहे? मला असं वाटतं का राजकारणामध्ये आमच्याकडे काही नेते नाही आहे, आमच्याकडे काही वक्ते पण नाही आहे आणि तिची भूमिका निवडणुकीमध्ये तिच्या शब्दाला जी काही धार आहे किंवा त्याला विचार आहे आणि त्याच्यातून जे परिणाम करणारं भाषण आहे, त्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा फायदा पण होणार. आणि राजकारणात प्रत्यक्षात उभं राहूनच राजकारण केलं जात नाही, तर वैचारिकता त्याला कसं ठेवून आणि व्यवस्थित ते कसं समोर जाता येईल, तर त्या कालच्या भाषणामुळे मला वाटते निश्चितच आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम जनसामान्यावर झालेला आहे. आणि एक टर्निंग पॉईंट होता कालची सभा आणि रॅली. ते प्रहारचं किमान काही पद घ्यावं किंवा राजकारणात सक्रिय व्हावं? मला वाटते पद घ्यायची काही गरज तर नाही आहे आणि तिलाही ते पद घ्यायची काही आवडही नाही आहे, तो तिचा निर्णय आहे. शेवटचा प्रश्न तुम्हाला, बच्चू भाऊंवर जेव्हा जेव्हा आक्रमण झालं तेव्हा तुम्ही बोलल्या, कालचंही तुमचं प्रश्न, भविष्यातही असं असेल की छडेत जसं तसं उत्तर दिलं जाईल तुमच्याकडनं? दिल्या जाईल ना. बच्चूजींनी त्यांनी जी स्वीकारलं, म्हणजे पहिलं आंदोलन त्यांनी SDOंकडे जाऊन गावातील तमाशांबाबत जे केलं, तेव्हा ते 15 वर्षाचे होते असं सासूबाई सांगायच्या. तेव्हापासूनचा आजच्या त्यांच्या 52-53 वर्षापर्यंतचा हा जो प्रवास, ते ज्या विचारांशी करतायत त्या विचारांशी ते प्रामाणिक राहिलेत, तर निश्चितपणे प्रत्येकदा त्यांची पाठराखण करायला मी राहील, त्यामध्ये काही वाद नाही. धन्यवाद. नयनाताई कडू आणि बच्चू आपल्यासोबत होते. एकूणच राजकारणा पलीकडच्या गप्पा त्यांनी. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बच्चू कडूंवर जे काही आक्रमण झालं त्याचं सडेतोड उत्तर देण्यासाठी नयनाताईसुद्धा मैदानात उतरल्या आणि त्या मैदानात राहणार असं त्या सांगतायत. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, कुरळपूर्णा, अमरावती.